महाराष्ट्रातील देवभूमी म्हणून लोकप्रिय असलेले शहर म्हणजे नाशिक. दूरवर पसरलेला ब्रह्मगिरी पर्वत आणि त्याच्या पायथ्याशी असलेले त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग यामुळे नाशिक ही महादेवाची पवित्र नगरीच आहे. नमस्कार, मी स्नेह प्रवास या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. संपूर्ण भारतात महादेवाची एकूण 12 ज्योतिर्लिंगे आहेत. त्यापैकी त्र्यंबकेश्वर हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील नाशिक शहरात आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी ट्रेनने नाशिक रोड रेल्वे स्टेशनला उतरावे. रेल्वे स्टेशन जवळच बस स्टँड आहे. तिकडून त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी तुम्ही बस पकडू शकता. तसेच ऑटो किंवा टॅक्सीने पर पर्सन 100 ते 150 रुपयांमध्ये तुम्ही त्र्यंबकेश्वरला पोहोचू शकता. त्र्यंबकेश्वरला जाताना वाटेमध्ये हनुमानाची जन्मभूमी असलेले अंजनेरी पर्वताचे दर्शन देखील घडते. आता आपण त्र्यंबकेश्वर मंदिराच्या परिसरात पोहोचलो आहोत. आपण पाहू शकता सर्वत्र ब्रह्मगिरी पर्वत दिसू लागलाय. हे आहे त्र्यंबकेश्वर मंदिराकडे जाण्याचे मुख्य प्रवेशद्वार. आत प्रवेश केल्यावर जागोजागी महादेवाच्या मूर्ती, डमरू, पूजेचे साहित्य यांची अनेक दुकाने आहेत. दर्शनाला जाताना हर हर महादेव, महाकाल लिहिलेले कुर्ते, शर्ट्स देखील तुम्ही इकडून खरेदी करू शकता. घोड्यावर बसून घोडेस्वारी देखील तुम्ही या ठिकाणी करू शकता. जागोजागी गाभाऱ्यातील ज्योतिर्लिंगाचे लाईव्ह प्रक्षेपण लावलेले आहे. मोफत दर्शन व पेड पास दर्शन असे 2 प्रकारचे दर्शन इकडे उपलब्ध आहेत. आम्ही शनिवारी 30 डिसेंबरला इथे आलो होतो, त्यामुळे प्रचंड गर्दी होती व मोफत दर्शनासाठी 5 ते 6 तास लागत होते. त्यामुळे आम्ही पेड पास दर्शन घ्यायचे ठरवले. पेड पासचे पर पर्सन 200 रुपये चार्जेस आहेत व इकडे कोणतेही ऑनलाईन, गुगल पे, फोन पे असे पेमेंट स्वीकारले जात नाही. फक्त कॅश पेमेंट स्वीकारले जाते. त्यामुळे जर तुम्ही पेड पास दर्शन घेणार असाल तर कॅश जरूर कॅरी करा. पेड पास साठी देखील त्र्यंबक राजाच्या दर्शनासाठी एवढी गर्दी होती की जवळपास 1.5 ते 2 तास दर्शनासाठी लागले. या ठिकाणी पेड पास दिला जातो. त्र्यंबक राजाची पालखी देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. नुकताच सूर्यास्त झाला होता, त्यामुळे आकाशात सर्वत्र गुलाबी छटा पसरल्या होत्या. हे आहे श्री त्र्यंबकेश्वर मंदिराचे उत्तर महाद्वार. मंदिरात जाण्यासाठी या उत्तर महाद्वारातून सिक्युरिटी चेकिंग करून आत प्रवेश दिला जातो. आपण पाहू शकता मंदिराचा कळस आता दिसू लागलाय. हे जवळपास 20 बॅरिकेड्स पार करून मंदिरात जाता येते. ही सर्व पेड पासची रांग असून सर्वत्र बसण्यासाठी चांगली सोय या ठिकाणी केलेली आहे. मंदिराचा सुंदर नजारा आता दिसू लागलाय. थोड्याच वेळात आता आपण मंदिरात पोहोचू. जगभरात सर्वत्र शिवलिंगासोबत शिवदर्शन घडते, परंतु फक्त त्र्यंबकेश्वर मध्येच महादेवाचे त्रिगुणात्मक स्वरूप अर्थात ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे लिंग स्वरूपात दर्शन घडते. त्यामुळे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगास विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे. मंदिराच्या द्वाराच्या बाह्य भागावर देखील दर्शनाला जाणाऱ्या भक्तांनी फुले लावलेली आहेत. आत प्रवेश केल्यावर प्रथम पांढऱ्या शुभ्र नंदीचे दर्शन आपल्याला घडते. काही पावले चालून पुढे आल्यावर मंदिराचे मुख्य सभामंडप लागते. मंदिराच्या महाद्वाराजवळ बाह्य भागावर विविध देवदेवतांची अतिशय कोरीव व सुंदर शिल्पे आहेत. आत प्रवेश केल्यावर साधू महाराजाचे दर्शन आम्हाला घडले.
मंदिराचा वरील भाग आतून गोलाकार असून मध्यभागी असलेले झुंबर विशेष लक्ष वेधून घेते. गाभाऱ्यात खोलगट भागात ज्योतिर्लिंग असून आरशामध्ये त्याचे दर्शन आपल्याला घडते. भारतातील 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेणे हे माझ्या असंख्य स्वप्नांपैकी एक मुख्य स्वप्न आहे आणि आज यापैकी एका ज्योतिर्लिंगाचे दर्शन घडले, त्यामुळे मी खूपच खुश होते. मंदिराचा आवार अतिशय प्रशस्त आहे. मंदिराच्या आवारात 2 शिवलिंगे आहेत. त्यापैकी एक जसे सर्वत्र असते तसे शिवलिंग आहे, तर दुसरे शिवलिंग हे हुबेहूब गाभाऱ्यातील शिवलिंगाप्रमाणे आहे. 10व्या शतकामध्ये शिलाहार राजा झंज याने गोदावरी नदी ते भीमा नदी दरम्यान 12 शिवालये बांधली होती. त्यातील त्र्यंबकेश्वर हे एक शिवालय आहे. 1755 ते 1786 या 31 वर्षांच्या काळामध्ये नानासाहेब पेशवे यांनी या मंदिराची स्थापना करून बांधकाम पूर्ण केले. हे मंदिर संपूर्ण काळ्या पाषाणाचे असून मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी वास्तुशैलीतील आहे. भारतामध्ये 12 वर्षांमधून एकदा होणारा कुंभमेळा देखील त्र्यंबकेश्वर मंदिराजवळील आखाड्यांमध्ये भरतो. त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्रात विविध प्रकारच्या पूजा व धार्मिक विधी केल्या जातात. त्यापैकी नारायण नागबळी ही विधी संपूर्ण भारतात फक्त त्र्यंबकेश्वर येथेच केली जाते. तसेच कालसर्प पूजा, त्रिपिंडी श्राद्ध, कुंभविवाह, रुद्राभिषेक, महामृत्युंजय जाप, उत्तर क्रिया अशा विविध विधी त्र्यंबकेश्वर मंदिरात केल्या जातात. मंदिराच्या आवारातील हा रंगीबेरंगी त्रिशूळ विशेष लक्ष वेधून घेतो. मंदिराच्या आवारात सर्वत्र फिरून काही वेळ बसून मन खूपच प्रसन्न होते. त्र्यंबकेश्वर मंदिरापासून फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर कुशावर्त कुंड आहे. तिकडे स्नान करणे अतिशय पवित्र मानले जाते. त्र्यंबकेश्वर मंदिराजवळ गजानन महाराज संस्थानाचे अतिशय भव्य दिव्य भक्तनिवास आहे. तिकडे अत्यंत माफक दरात रूम्स व हॉल्स देखील उपलब्ध असतात. परंतु या ठिकाणी येण्यासाठी ऑनलाईन बुकिंग अवेलेबल नाही. त्यामुळे आपण इकडे आल्यावर रूम्स अवेलेबल असतील तरच ऑफलाईन बुकिंग करू शकतो. आम्ही आलो तेव्हा प्रचंड गर्दी होती, त्यामुळे रूम्स या ठिकाणी उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे जवळपासच्या लॉजमध्ये आम्ही रूम बुक केली होती. दर्शनाची वेळ पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत आहे. नाशिक दर्शन सिरीजच्या पुढील भागामध्ये मी तुम्हाला संपूर्ण पंचवटीचे दर्शन घडवणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.